जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 153. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. श्री चैतन्य महाप्रभूंनी जे शिक्षाष्टक रचलं त्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाचा श्लोक साधकांसाठी घातलाय. तृणादपि सुनीचेन तरोरपि सहिष्णुना, अमानिना मानदेन कीर्तनीयम सदा हरिः. तृणादपि सुनीचेन म्हणजे गवताहून अधिक लहान, नीच म्हणतात, सुनीच म्हणतात, जो स्वतःला मानेल, वृक्षांप्रमाणे जो सहनशील असेल, जो यत्किंचित सुद्धा मानाची अपेक्षा, कोणी मला मान द्यावा अशी अपेक्षा करणार नाही आणि इतरांना मात्र मानानं वागवेल, असा नम्र भक्तच खऱ्या अर्थानं कीर्तन करू शकतो किंवा तसं कीर्तन करावं असं ते आम्हाला सांगतात. कीर्तन म्हणजेच प्रभूंचं स्मरण. चित्तलयासाठी जे अखंड स्मरण आवश्यक आहे ते कीर्तनानं साधतं. आणि असं हे कीर्तन खरं कोण करू शकतो? कीर्तन म्हणजे काही अखंड काही भजन गायचं किंवा केवळ वाद्य गायन असा त्याचा अर्थच नाही. कीर्तनाचा अर्थ आहे किंवा कीर्तन करण्याला तो पात्र आहे ज्याचा चित्तलय अखंड स्मरणानं आणि अत्यंत नम्र अशा दास्यभावानं हरिचरणी झालेला आहे. त्याला हरी कीर्तनकार म्हणतात. जो अत्यंत जवळचा लाडका श्रीहरींचा भक्त आहे, पण जो स्वतःला भक्त म्हणवून घ्यायला लाजतो, त्याला दास म्हणतात. तो म्हणतो मी दास जे आहेत भगवंतांचे त्यांच्या दासांचा दास आहे. इतका स्वतःला सुनीच, तृणादपि सुनीच असा समजतो. त्याचा चित्तलय हरिकृपेनं त्यांच्या चरणी होतो. आज अशाच एका दासाची गोष्ट तुलसीदास आम्हाला सांगणार आहेत, जो अनादी दास आहे, लक्ष्मण. आपण बघितलं की सीतामातेनं जेव्हा प्रभूंच्या सांगण्याला हो म्हणलं नाही आणि मी तुमच्यासोबत वनात येणारच असं सांगितलं, त्यावेळी जानकीनाथांनी जाणलं की हिला इथं ठेवलं तर हिचे प्राण काही राहणार नाहीत. त्यामुळे आता पुढे ते काय म्हणाले ह्याचं वर्णन तुलसीदास करतायत. म्हणतात, कहेउ कृपाल भानुकुलनाथा, परिहरि सोचु चलहु बन साथा, नहीं विषाद कर अवसरु आजू, बेगी करहु बन गवन समाजू, कही प्रिय बचन प्रिया समुझाई, लगे मातु पद आशीष पाई, बेगी प्रजा दुख मेटब आई, जननी निठुर बिसरी जनी जाई, फिर ही दशा बैठी बहुरी की मोरी, देखी हूँ नयन मनोहर जोरी, सुदिन सुघरी तात कब होई, जननी जियत बदन विधु जोई, बहुरी बच्छ कही लालु कही, रघुपति रघुबर ताता, कब ही बोलाई लगाई हिय, हर्षि निरखी हूँ गाता.
सूर्यकुलाचे स्वामी कृपा निधान श्री रामचंद्र म्हणतायत की आता काळजी करणं सोड. आपल्या प्रिय पत्नीला सांगतायत की आता काळजी करू नकोस आणि माझ्याबरोबर वनात चल. ही विषाद मानण्याची वेळ नाही, लगेच वनगमनाची तयारी कर, बरं का. अशा रीतीनं अत्यंत गोड बोलून त्यांनी सीतेला समजावलं. मातेचा आशीर्वाद घेण्यासाठी नमस्कार केला. तेव्हा कौसल्या माता म्हणाली, बाळा लवकर परत ये आणि प्रजेचं दुःख दूर कर. या निष्ठुर आईला, बरं का, जी आपल्या लेकराला वनात पाठवतीये, अशा आईला तुझा विसर न पडो. बरं म्हणते, हे विधात्या, ही माझी अवस्था कधी बदलेल? माझ्या या डोळ्यांनी या गोड जोडप्याला मी पुन्हा कधी बघू शकेन की नाही? हे मुला, तुझी आई जिवंतपणी पुन्हा तुझा मुखचंद्र बघू शकेल असा तो सुंदर दिवस आणि क्षण केव्हा बरं येईल? अशा रीतीनं विविध प्रकारांनी बाळ, वत्स, लाला, रघुपती, रघुवर असे विविध नावांनी मी पुन्हा केव्हा तुला हृदयाशी धरीन आणि आनंदानं तुला बघू शकेन, असं माता विचारते. त्यावेळी लखी स्नेह कातरी महतारी बचनुन आव बिकल भई भारी राम प्रबोधु कीध विधि नाना समहु स्नेहुन जाई बखाना तब जानकी सासु पग लागी सुनिय माय मैं परम अभागी सेवा समय दैया बनु दीन्हा मोर मनोरथु सफल न कीन्हा तजब छो भुजनी छाड़िय छोहु करमु कठिन कछु दो सुन मोहु सुनिसिय बचन सासु अकुलानी दसा कवनी विधि कहीं बखानी. काय प्रसंग आहे पहा. इतकी प्रेमानं व्याकुळ झाली आहे कौसल्या माता की तोंडातून शब्द फुटत नाही आहे. तेव्हा रामचंद्रांनी विविध प्रकारांनी तिला समजावलं. मग जानकी माता आपल्या सासूबाईंच्या पाया पडली आणि म्हणाली, आई, खरोखर मी खूप दुर्दैवी आहे. तुमची सेवा ज्यावेळी करायला हवी त्यावेळी मला विधात्यानं वनवास दिलाय, देवानं वनवास दिलाय आणि माझं तुमच्या सेवेचं मनोरथ काही पूर्ण केलेलं नाही. पण तुम्ही क्षोभ सोडा, ही व्याकुळता सोडा, पण माझ्यावरची कृपा मात्र ढळू देऊ नका. कर्माची गती फार कठीण आहे, त्यामध्ये माझाही काही दोष नाही. असं हे सीतेचं गोड बोलणं ऐकून कौसल्या माता व्याकुळ झाली. तुलसीदास म्हणतात, कसं काय मी तिच्या अवस्थेचं वर्णन करू. बारही बार लाई उरलीन्ही धरी धीर जो सिख आशीष दीन्ही अचल हो अहिवातु तुम्हारा जब लगी गंग जमुन जलधारा. कौसल्या मातेनं आपल्या लाडक्या सुनेला वरचेवर हृदयाशी धरलं आणि धीर धरून उपदेश करून आशीर्वाद दिला की जोपर्यंत गंगा यमुनेचा प्रवाह वाहत राहील तोपर्यंत तुझं सौभाग्य आढळ राहील. जो आशीर्वाद सीतेला हवा होता, किंबहुना तो एकच आशीर्वाद सीतेला अभिप्रेत होता, तो आशीर्वाद तिला आपल्या सासूबाईंकडून मिळाला. त्यामुळे सीत ही सासू असीस सिख दीन्ही अनेक प्रकारा चली नाई पद पदुम सिरू अतिहित बारही बारा.
अशा रीतीनं सासूनं सीतेला अनेक प्रकारचा उपदेश केला, आशीर्वाद दिला आणि अतिशय प्रेमानं सीता सासूच्या चरणी मस्तक ठेवून निघाली. आता ही बातमी लक्ष्मणाला समजली. तुलसीदास म्हणतात, समाचार जब लक्ष्मण पाए, व्याकुल बिलख बदन उठी थाए, कंप पुलक तन नयन सनीरा, गहे चरण अति प्रेम अधीरा, कही न सकत कछु चितवत ठाढ़े, मीनू दीन जनु जलते काढ़े, सोचु हृदय विधि काहो निहारा, सब सुख सुकृतु सिरान हमारा, मो कहु काह कहबर खुनाथा, रखी ही भवन की ले ही साथा, राम बिलो की बंधु कर जोरे, देह गेह सब सनतृण तोरे. आहा, काय खरंच काय नातं आहे राम लक्ष्मणांचं. जेव्हा तुलसीदास म्हणतात, लक्ष्मणाला ही बातमी जेव्हा समजली तेव्हा इतका व्याकुळ आणि उदास झाला आणि धावला. शरीर थरथरत होतं, रोमांच आले होते, नेत्र अश्रूंनी पाझरत होते. अत्यंत प्रेमवश होऊन अधीर होऊन त्यानं रामांचे चरण धरले. पण काय बोलावं काही सुचत नव्हतं त्याला. नुसताच उभा राहून बघत होता. जळातून मासा बाहेर काढला की जसा मलूल होऊन जातो तसा तो दीनवाणा झाला होता. आणि मनामध्ये विचार सुरू होता की आता काय होईल. एक प्रकारे क्रुद्ध होऊन मनामध्ये विचार येत होता की आमचं सर्व सुख आणि पुण्य विरून गेलं की काय. आणि सगळ्यात महत्त्वाचा विचार जो मनामध्ये येत होता की मो कहू काह कह रघुनाथा, मला आता श्रीराम काय बरं सांगतील, घरी ठेवतील की सोबत नेतील. आणि श्रीरामांनी बघितलं, तुलसीदासांनी वर्णन किती गोड केलं आहे पहा. कसा असतो दास ह्याचं वर्णन आहे ते. राम बिलो की बंधू कर जोरे, देह गेह सब सन तृणू तोरे. की घरचीच नव्हे तर शरीराचीही सर्व नाती तोडून आलाय हे श्रीरामांनी बघितलं. त्यांनी बघितलं हात जोडून उभा असलेल्या लक्ष्मणाला. तेव्हा काय म्हणाले, बोले बचनु राम नयनागर, सील स्नेह सरल सुख सागर, तात प्रेम बस जनि कदराहु, समुझी हृदय परिणाम उछाहु, मातु पिता गुरु स्वामी सिख, सिर धरि करहि सुभाय, लहिउ लाभु तिन्ह जन्म कर, न तरु जनमु जग जाय. नीती निपुण, शीलवान, अत्यंत प्रेमळ आणि स्नेह सरल सुखसागर. आहा, काय तुलसीदास वर्णन करतात रामांचं. सरळ स्वभाव आणि सुखाचे सागर असे श्रीराम. काय म्हणाले, बंधो, इथं राहण्यामुळे आणि त्यामुळे होणाऱ्या लाभाचा विचार मनात ठेवून तू अधीर होऊ नकोस बरं का. जे लोक पुढं सांगतायत की माता पिता गुरु आणि स्वामी यांचा उपदेश मनापासून मानतात, शिरोधार्य करतात आणि त्यांचं पालन करतात, त्यांनीच जन्माचं सार्थक केलं आहे. जर तसं केलं नाही तर हा जन्म घेणंच व्यर्थ आहे नाही का. अशा रीतीनं पुढे प्रभू अजून समजावत आहेत की
अस जिय जानी सुनहु सिख भाई, करहु मातु पितु पद सेवकाई। भवन भरतु रिपु सूदनु नाही, राहु वृद्ध मम दुख मन माही। मैं बन जाऊँ तुम्हि ले साथा, होई सब ही विधि अवध अनाथा। गुरु पितु मातु प्रजा परिवारो, सब कहूँ परई दुसह दुख भारो। रहु करहु सब कर परितोषो, न तरु तात होई बड़ दोषो। जासु राज प्रिय प्रजा दुखारी, सो नृपु अवसि नरक अधिकारी। रहु तात असी नीति बिचारी, सुनत लखनु भये व्याकुल भारी। सियरे बचन सूखी गए कैसे, परसत तुहिन तामर सुजैसे। म्हणाले, माझं म्हणणं ऐक आणि माता पित्यांच्या चरणांच्या सेवेसाठी इथं राहा. तुला माहिती आहे ना, भरत आणि शत्रुघ्न देखील नाहीत इथं. महाराज वयोवृद्ध आहेत आणि त्यांच्या मनामध्ये मी चाललोय ह्याचं दुःख फार आहे. अशा अवस्थेत जर मी तुला घेऊन वनात गेलो तर होई सबही विधी अवध अनाथा. अयोध्या माझी सर्व प्रकारांनी अनाथ होईल रे. गुरु, माता, पिता, प्रजा आणि परिवार सर्वांवरच दुःखाचं ओझं पडेल, असह्य होईल ते त्यांच्यासाठी. त्यामुळे तू इथंच राहा आणि सर्वांना समाधान होईल असं कर. नाहीतर लक्ष्मणा फार मोठा दोष पदरात येईल. ज्याच्या राज्यात प्रजा दुःखी असते तो राजा नरकास पात्र ठरतो, माहिती आहे ना. त्यामुळे या नीतीचा विचार कर आणि तू घरीच राहा. सुनत लखनु भये व्याकुल भारी. हे ऐकताच लक्ष्मण व्याकुळ झाला. तुलसीदास म्हणतात, दवामुळं कमळ करपून जावं तसं श्रीरामांच्या ह्या शीतल वचनामुळं जणू लक्ष्मण करपून गेला. उतरून आवत प्रेम बस, गहे चरण अकुलाई. नाथ दासु मैं स्वामी तुम, तजहुत काह बसाई. प्रेमाधिक्यामुळे लक्ष्मण काही बोलूच शकत नव्हता, पण तरीसुद्धा अत्यंत व्याकुळतेनं रामांचे चरण धरले आणि म्हणाला, नाथ मी दास आहे आणि तुम्ही स्वामी आहात ना, त्यामुळे तुम्ही मला सोडून दिलं तर मी काय करणार, कुठं जाणार. ह्याच्या पुढे जे लक्ष्मण बोलतोय ते इतकं मार्मिक आहे. एका दासासाठी, एका भक्तासाठी, एका शिष्यासाठी म्हणतोय, दीन्ही मोही सिख नीकी गोसाई, लागी अगम अपनी कदराई. नरबर धीर धर मधुर धारी, निगम नीति कहूँ ते अधिकारी. मैं शिशु प्रभु स्नेह प्रतिपाला, मंदरु मेरु की लेहि मराला. गुरपितु मातु न जानऊ काहू, कहूँ सुभाऊ नाथ पतियाहू. जह लगी जगत स्नेह सगाई, प्रीति प्रतीति निगम निजुगाई.
मोरे सबई एक तुम स्वामी, दीनबंधु उर अंतरजामी, धर्मनीति उपदेशियताही, कीरति भूति सुगति प्रिय जाही, मन क्रम बचन चरण रत होई, कृपा सिंधु परिहरिय की सोई, करुणा सिंधु सुबंधु के, सुनि मृदु बचन बिनीता, समुझाए उरलाई प्रभु, जानी स्नेह सभीता. लक्ष्मण रामानं म्हणतोय, अहो स्वामी, तुम्ही उपदेश मला फार चांगला केला आहे, पण मी असमर्थ आहे हो, तो माझ्या पचनी पडत नाही आहे. कुणाला ह्या उपदेशाचा अधिकारी म्हणतोय लक्ष्मण? तर म्हणाला, जे धीर धैर्यवान असतात आणि धर्माची धुरा धारण करणारे असतात, ते अशा शास्त्राचे आणि नीतीचे अधिकारी असतात. त्यांना तुम्ही जे सांगितलं ते समजू शकतं, कळू शकतं, पचनी पडू शकतं. पण स्वामी, मी तर म्हणतो, तुमच्या प्रेमामध्ये पोसलं गेलेलं लहान मूल आहे. हंस कधीतरी मंदराचल किंवा सुमेरू पर्वत उचलू शकतो का? त्यामुळे तुम्ही जो उपदेश केला तो तुमच्या लहान लेकराला कसा काय पचनी पडेल, कसं काय समजेल? मी मनापासून सांगतो, विश्वास बाळगा. तुम्हाला सोडून गुरु, माता, पिता या कोणालाही मी जाणत नाही. हे प्रभू, दीनबंधू अंतर्यामी, ज्या वेदांनी सांगितलंय की जगात जितके म्हणून स्नेहाचे संबंध आहेत, प्रेम आणि विश्वास आहे, ते सर्व काही माझ्यासाठी तुम्हीच आहात. मोरे सबई एक तुम स्वामी, हे कृपा सिंधू. म्हणतो, कुणाला करायला हवा हा धर्म आणि नीतीचा उपदेश? ज्याला कीर्ती प्रिय आहे, ज्याला ऐश्वर्य प्रिय आहे, किंवा ज्याला सद्गती प्रिय आहे, त्याला ह्या धर्म आणि नीतीचा उपदेश करायला हवा. पण जो मन, वचन आणि कर्मानं फक्त तुमच्या चरणी प्रेम बाळगतो, तुमच्या चरणीच रती आहे, त्याला सोडून देणं असं योग्य आहे का? काय शब्द आहेत पहा लक्ष्मणाचे. अनन्यता, दास्यभाव, प्रेम, आणि म्हणजे जे त्यांनी सांगितलं ती अनन्यताच, की त्यांना सोडून मी कुणाला जाणत नाही. किती अवघड आहे पहा माईक बुद्धीच्या लोकांसाठी, आणि किती सहज आहे पहा खऱ्या दासासाठी. की आमचे महाराज म्हणतातच की एक गुरु किंवा एक आराध्य जे असेल त्याच्याच चरणी मस्तक नम्र केलं पाहिजे. आणि आम्ही अनेक ठिकाणहून वेगवेगळ्या गोष्टी मिळवण्याच्या प्रयत्नात असतो. अनेक लोकांबरोबर आमचा संबंध आहे याबद्दल आनंद मानणारे असतो. हीच ती माईक बुद्धी. कारण आम्हाला लोकांचं बल वाटत असतं. पण प्रभू अशाच लोकांना अंगीकारतात, अशाच लोकांचं आश्रयस्थान बनतात, जे सर्व सोडून फक्त त्यांनाच आश्रय आपला आधार मानतात. जोपर्यंत जगामध्ये कुणाचाही आणि कशाचाही आधार आहे, तोपर्यंत प्रभूचरणी चित्तलय संभवतच नाही. त्यामुळे सर्व संत आम्हाला एका जागी, त्या एकाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत अशी लक्ष्मणासारखी स्थिती येणं संभवतच नाही. त्यामुळे खूप खूप महत्त्वाचं आहे. अनंत कालपर्यंत चिंतन करण्यायोग्य असे हे लक्ष्मणाचे बोल आहेत. आणि स्वाभाविकच दयेचे सागर असते. त्यामुळे रामचंद्रांनी आपल्या भावाचं असं नम्र वचन ऐकून आणि प्रेमामुळं तो घाबरला हे बघून त्याला हृदयाशी धरलं आणि समजावलं
घाबरलाच होता तो. मला प्रभू सोडून जातील, 14 वर्ष माझ्या दृष्टीस पडणार नाहीत, ही कल्पनाच सहन होत नव्हती लक्ष्मणाला. त्यामुळे प्रभूंना राज्याभिषेक होण्याचं टाळून त्यांना वनात पाठवतायत हे दुःख त्याला होतंच. याबद्दल एक प्रकारे रोष होताच, पण त्याहून अधिक दुःख किंवा भीती या गोष्टीची होती की कुठेतरी मला सोडून प्रभू जातील का. पहा बरं, त्यावेळी त्याची माता सुमित्रा माता आहे, वडील आहेत, सबंध राज्यपाठ त्याच्या पाठीमागे आहे, अत्यंत प्रेमळ आणि अत्यंत सुंदर अशी पत्नी उर्मिळा आहे. पण काय म्हणाले, मोरे सबई एक तुम स्वामी, तुमच्याशिवाय मी कुणाला जाणत नाही. त्यामुळे प्रभू म्हणतात, मागहु बिदा मातुसन जाई, आवहु बेगी चलहु बन भाई, मुदित भये सुनी रघुबर बानी, भयउ लाभ बड गई बड़ी हानि, हर्षित हृदय मातु पही आए, मनहु अंध फिरी लोचन पाए, जाई जननी पग नायउ माथा, मनु रघुनंदन जानकी साथा. आहा, म्हणतायत नाही, रामचंद्र लक्ष्मणाला म्हणतायत की जाऊन आईचा निरोप घेऊन ये आणि लवकर वनात चल, बरं का. आणि ही वाणी ऐकून बरं का लक्ष्मण अत्यंत आनंदला आणि म्हणतोय मनात, मोठं नुकसान टळलं, भयवू लाभ बड गई बडी हानी, मोठं नुकसान टळलं आणि मोठा फायदा झाला. पहा बरं, भक्ताचं अंतःकरण खूप खूप शिकण्यासारखं आहे. फायदा कशात आहे आणि नुकसान कशात आहे, ह्यालाच प्रेय आणि श्रेय म्हणतात. हे सगळे उपनिषदातले शब्द मोठे मोठे ह्या रामायणातल्या पात्रांनी कोळून प्यायलेले आहेत असं वाटतं. काय श्रेयस्कर आहे आणि काय प्रेयस्कर आहे. चांगलं वाटेल, गाद्या गिरद्यांवर लोळायला मिळेल, त्याला पुढे 14 वर्ष झोप मिळालेली नाही लक्ष्मणाला, पण त्याला तो फायदा वाटतोय आणि इथं राजमहालात राहणं नुकसान वाटतंय. यावरून तो जीव देह मनापासून किती अलिप्त आहे हे कळतं. इथे प्रत्यक्ष शेषावतार लक्ष्मण आहे, पण कोणीही भक्ताच्या बाबतीत तो कशाला प्रायोरिटी देतो त्याच्यावरून तो देह मनापासून अलिप्त किती आहे ह्याचा थांग त्यालाच समजतो. त्यामुळे आता आनंद होऊन लक्ष्मण सुमित्रा मातेकडे गेलाय. तुलसीदास वर्णन करतात, मनहु अंध फिरी लोचन पाया, आंधळ्याला जणू डोळे मिळाले, इतका आनंद झालाय लक्ष्मणाला, बरं का. आणि पुढे पण खूप सुंदर वर्णन की, जाई जननी पग नायऊ माथा, मनु रघुनंदन जानकी साथा. आईला नमस्कार केला पण मन मात्र सीतारामांच्या ठाई होतं. जे आम्हाला महाराज सांगतात, देहानी सर्व करा पण मन मात्र फक्त भगवंताच्या ठाई राहू देत. त्याचा हा वस्तुपाठ आहे की आईला नमस्कार. आणि आई ती कशी, सुमित्रा माता. आपण पुढचा भाग त्याच्यासाठी एक वेगळा ठेवणार आहोत, कारण म्हणजे तो एक असा भाग आहे सबंध रामायणातला, सुमित्रा मातेची क्रिया यावरची, की तिच्याच पोटी लक्ष्मणासारखा पुत्र जन्मू शकतो हे सहजपणे लक्षात येतं यावरून. म्हणजे दास्यत्वाचा मुकुटमणी जर लक्ष्मण असेल तर त्या मुकुटमण्याला जन्माला घालणारी माय त्याच्याहून अधिक त्या दास्यत्वामध्ये कशी लीन आहे हे आम्हाला पुढच्या भागामध्ये कळेल. त्यामुळे अशा सुमित्रा मातेकडे जाऊन सुद्धा, अशा आईकडे जाऊन सुद्धा आपलं आराध्य काय आहे, म्हणजे इथे पुन्हा लक्षात घेण्यासारखं आहे. हे एक उदाहरण आहे, पण आम्ही अनेक वेळा
सद्गुरूंच्या चरणांवर मस्तक ठेवल्यानंतर सुद्धा अजून एखादी व्यक्ती जी आम्हाला ह्या मार्गामध्ये प्रेरित करत असते किंवा काही त्या व्यक्तीकडून शिकणं मुळीच गैर नसतं, पण त्या व्यक्तीला आम्ही जर सद्गुरूंच्या ठायी समजून तिच्या वर आसक्त होऊ लागलो तर मात्र तिथे आमच्या अनन्यतेमध्ये बाधा येते. हे आम्ही लक्षात घेत नाही आणि अनन्यतेत बाधा आली की सबंध परमार्थ मार्गाची ओहोटी सुरू होते. त्यामुळे ह्या लक्ष्मणाच्या प्रसंगातून आणि ह्या तुलसीदासांनी दिलेल्या चौपायांमधून, त्यांनी उगीच लिहिलेलं नाही ते, त्यांची तुलसीदासांची जी अनन्यता सीतारामांच्या ठायी आहे तेच लक्ष्मणाच्या उदाहरणातून प्रकट झालेलं आहे. त्यामुळे ही अनन्यता आम्हालाही सद्गुरू कृपेनं साधो आणि त्यांच्याच चरणी अनन्य भाव आमचा राहो, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना करूया. जानकी जीवन स्मरण जय जय राम.